नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अक्कलकोटमध्ये जे अन्नक्षेत्र असते, जे मठामध्ये आमटी केली जाते, त्याच पद्धतीने आपण आमटी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर अक्कलकोटमध्ये जे अन्नक्षेत्र आहे, त्या अन्नक्षेत्रामध्ये त्या आमटीचा तिचा वास किंवा या आमटीचा घमघमाट, खमंगपणा त्या परिसरामध्ये पसरलेला असतो. तर तीच आमटी आपण घरी करण्याचा प्रयत्न करतो, पण ती तशी होत नाही. तर आज आपण त्याच पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये जी तिथे अक्कलकोटमध्ये आमटी बनवतात, त्याच पद्धतीने आपण इथे आमटी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर आम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर सगळ्यांनीच प्रसाद घेतला. तर त्या आमटीची मला खूपच चव आवडली म्हणून मी तिथे जे सेवेकरी असतात त्यांना सेवेकऱ्यांना हे आमटी कशी बनवतात त्यांना विचारल्यानंतर त्यांनी पूर्णपणे ही रेसिपी मला सांगितल्यानंतर म्हणलं तुमच्यासोबत ही आमटीची रेसिपी शेअर करावे. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर तिथे प्रसादाची जी आमटी बनवतात त्यासाठी आपल्याला इथे एक 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे. तर डाळीचं प्रमाण तुम्ही आमटी जेवढी करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने चोळून आपल्याला हे 1 ते 2 पाण्यामध्ये हे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर या डाळीमधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि हे धुवून घेतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला डाळ शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद पावडर आणि एक अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस घातल्यामुळे आपली डाळ एकदम मऊसूत शिजली जाते. तर इथे मी तेल घातलेला माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर कुकरला झाकण लावून आपण एक 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे एक 2 ते 3 शिट्ट्या आपण या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत. तर आपण या कुकरचं झाकण काढून बघूया. तर इथे आपली एक 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ छान मऊसूत लोण्यासारखी शिजली गेलेली आहे. तर आपल्याला पळीने अशा पद्धतीने डाळ घोटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पळीने जर घोटून घ्यायचं नसेल, तर तुम्ही एखादी रवी घेऊन हे डाळ घोटून घेऊ शकता. तर आपण इतकी डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामधलं मी अर्ध्या डाळीचंच इथे हे आमटी बनवून घेणार आहे. तर आपल्याला लगेचच आमटी बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला एक पाव चमचा मेथी दाणा घालून घ्यायचा आहे. तर आमटीमध्ये मेथीदाणा घातल्यामुळेच आपली या प्रसादाच्या आमटीला चव छान येते म्हणून आपल्याला जरूर यामध्ये मेथीदाणा घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत आणि हे सगळे जिन्नस थोडेसे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये तर इथे 2 टोमॅटो रफली मोठ्या-मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि ते टोमॅटो आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर न करता आपण हे प्रसादासाठी आमटी बनवून घेणार आहोत म्हणून आपण इथे कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही. तर हे टोमॅटो मंद गॅसवर परतून घेतलेला आहे. तर टोमॅटो मऊसूत पटकन व्हावा म्हणून यामध्ये एक 2 चिमूट मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून आपल्याला हे टोमॅटो मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही कधी अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर जे अन्नक्षेत्र आहे, त्यामध्ये तुम्ही प्रसादाचा लाभ घेतला आहे का? तर नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. तर टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीर नुसतं वरूनच सजवण्यापेक्षा अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर तुम्ही कोथिंबीर जर घालून घेतला, तर आपल्या आमटीला चव अगदी छान येते. कोथिंबीर घालून थोडंसं परतल्यानंतर आपण यामध्ये एक पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. हळद पावडर कमी घालण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण डाळ शिजवून घेतलेलं आहे, त्यावेळेस पण आपण इथे हळद पावडर घालून घेतलेला आहे म्हणून इथे मी एक पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. तर हळद पावडर घालून छान परतल्यानंतर आपल्याला यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला थोडासा वाफवून घ्यायचा आहे. तर हे सगळे जिन्नस परतल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला टोमॅटो मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटामध्ये छान आपला हा टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे. तर याला आणखीन थोडं आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तर हे टोमॅटो छान परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे एक अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे एक पाव चमचा इथे जिरा पावडर घालून घेतलेला आहे. कारण आपण इथे
फोडणीमध्ये पण जिरे घालून घेतलेले आहे म्हणून इथे 1 पाव चमचा जिरा पावडर घालून घेतलेला आहे. नंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल, तर तुम्ही या ठिकाणी गोडा मसाला घालून घेतला तरी पण चालेल. हे मसाले घालून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1-2 चिमूट हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यामुळे आपल्या आमटीला चव अगदी छान येते. हिंग घालून थोडंसं परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले परतल्यानंतर आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि आपल्याला एका हातात डाळ जी शिजवून घेतलेली आहे, ती डाळ घ्यायची आहे आणि एका हातात आपल्याला यावरती झाकण घ्यायचं आहे. आणि या फोडणीमध्ये आपल्याला अर्धी डाळ घालून पटकन आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. असं झाकण ठेवल्यामुळे आपली ही सगळी फोडणी आपल्या आमटीमध्ये छान मुरते आणि आपली आमटी चवीला छान होते. तर 1 मिनिटानंतर आपण त्यावरचं झाकण काढून आपण उरलेली सगळी डाळ आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. तर कधीही आपण आमटी बनवत असताना जर आपण डाळ घातल्या क्षणीच लगेच झाकण ठेवलं ना, त्याला फोडणी दडपणे असे म्हणतात आणि त्या आमटीला चव छान येते म्हणून आपल्याला फोडणीमध्ये डाळ घातल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर या आमटीमध्ये आपल्याला चिंचचा कोळ घालून घ्यायचा आहे. तर इथे एक चिंचेचे 4 ते 5 बोटकं घेतलेले आहेत आणि ते कोमट पाण्यामध्ये हे चिंच भिजू घालून ठेवले आहे आणि त्याचा कोळ करून आपण इथे 1 ते 2 चमचे इथे हे चिंचचा कोळ घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे जेवढा चिंचचा कोळ घालून घेतलेला आहे, तेवढा इथे मी गूळ घालून घेतलेला आहे. गूळ आणि चिंच घातल्यामुळे आपल्या आमटीला चव अगदी छान येते. तर इथे आपली ही गोड, आंबट, तिखट चवीची आपली इथे ही आमटी बनवून तयार होते. तर या आमटीला आपल्याला दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर या आमटीवर आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला आमटी हे शिजवून घ्यायचं आहे. असे या आमटीवरती झाकण ठेवून ही आमटी शिजवून घेतल्यामुळे आपण जे यामध्ये चिंच, गूळ जे मसाले घातलेले आहेत, ते सगळे मसाले एकजीव होतात आणि आपली चवीला आमटी छान लागते. तर हे आमटी आपली छान उकळल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला या आमटीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ढवळून घ्यायचं आहे. अशी जर तुम्ही एकच जर आमटी केला तर भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही आमटी खाऊ शकता. तर इतकी हे खमंग आणि चविष्ट ही आमटी बनवून तयार होते. तर हे आमटी तुम्ही नुसती जर पेलात तर पोट भरतं, पण मन भरत नाही. एवढी चविष्ट आणि खमंग ही आमटी बनून तयार होते. तर इथे आपली छान आमटी शिजली गेलेली आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला या आमटीवरती एक झाकण ठेवायचं आहे. असं झाकण ठेवल्यामुळे आपली आमटीमध्ये छान वाफ मुरते आणि आपली आमटी चवीला छान होते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला आमटीवरती झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर इथे मी एक 5 मिनिटं या आमटीवरती झाकण ठेवून मुरू दिलेलं आहे. नंतर आपल्याला हे आमटी सर्व्ह करायचं आहे. तर ही आमटी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत जरी खाल्लात, चवीला खूपच भारी लागते. आणि तिथे अन्नक्षेत्रामध्ये जी आमटी गरमागरम पाण्यात वाढतात ना, त्याचा स्वाद इतका छान येतो, की आपण 1 चपातीच्या जागी 2 चपात्या आवडीने खातो. एवढी स्वादिष्ट आणि खमंग ही आमटी चवीला छान लागते. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही अन्नक्षेत्रामध्ये बनवली जाणारी आमटी नक्की करून पहा. तर ही आमटी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.